जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला माजी सैनिक व वीर नारी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात पार पडला। या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने माजी सैनिक, वीर नारी तसेच नागरिक उपस्थित होते। भारत मातेच्या सेवेसाठी केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल तसेच देशासाठी केलेल्या अविस्मरणीय शौर्य, त्याग, बलिदान आणि राष्ट्र सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा माजी सैनिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। देश सेवेसाठी झटलेल्या माजी सैनिकांनी समाज निर्मितीसाठी केलेल्या अनेक उल्लेखनीय कार्यांची प्रेरणा व उद्देश समाजापर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता। या सोहळ्यात पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून माजी सैनिकांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यामुळे उपस्थितांमध्ये अभिमान आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते। या कार्यक्रमाचे निवेदन प्राचार्य घनश्याम चौगुले यांनी प्रभावीपणे केले। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये श्री अशोक श्रीपती गोरड, अध्यक्ष एडी फाउंडेशन सनमडी आणि श्री महादेव महानूर, कार्याध्यक्ष एडी फाउंडेशन सनमडी यांनी विशेष भूमिका बजावली। या सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून श्री श्रीकांत पाटील, उपजिल्हाधिकारी धाराशिव हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून श्री प्रवीण धानोरकर, तहसीलदार जत आणि श्री संदीप कांबळे, पोलीस निरीक्षक उमदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच या सोहळ्यासाठी प्रमुख विशेष उपस्थिती म्हणून सुभेदार आनंदराव पाटील, सांगली जिल्हा सैनिक अधिकारी आणि कॅप्टन बबनराव जगन्नाथ कोळी, तालुका अध्यक्ष माजी सैनिक संघटना हे मान्यवर उपस्थित होते। एडी फाउंडेशनच्या माध्यमातून गेले वर्षभर काम करत असताना, तर त्याच्यापूर्वी मी तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना अनेक ठिकाणी मला जाण्याचा संपर्क आला। जिथं जिथं अनाथ आश्रम असतील, जिथं जिथं बालगृह असतील किंवा वृद्धाश्रम असतील, सुरुवात आम्ही अनाथ आश्रमपासून सुरुवात केलेली आहे आणि ते शेवट आज या माजी सैनिकांमध्ये पोहोचलेलं आहे। गेले 2 वर्षभरामध्ये काम करत असताना खरोखरच सरांनी सांगितल्याप्रमाणे जे 2025 मध्ये टार्गेट होतं की फक्त पुरस्कार सोहळाच घ्यायचा आणि ते मार्च मध्ये सुरुवात झालेलं, ते का एंडिंग आज म्हणजे ह्या 2026च्या पहिल्या वीक मध्ये माजी सैनिकांचा सन्मान सोहळा घेऊन एंड करायचं ठरवलं होतं। पण मला तो पुरस्कार सोहळा घेत असताना मला कोणाची फोन करायची गरज पडत नाही। लोक अप्रोच होत असतात की मला तुमच्या संस्थेच्या माध्यमातून एक सन्मानित करण्यात यावं आणि मी त्या ठिकाणी यायला तयार आहे। सांगण्याचं काय माहिती का, इथं बोलवून सन्मान करणं योग्य आहे का नाही मला माहित नाहीये, पण मी कुणाला तर सन्मानित करतोय हे माझ्या अभिमानासाठी खूप चांगलं आहे आणि मला ते कुठंतर आतून आलं की मी माझ्या सैनिकांचा सन्मान केला पाहिजे। कारण त्यांनी गेले 15-16 वर्ष देशसेवा करून, 17 वर्ष देशसेवा करून जे कठीण परिस्थिती लोक तिकडून इकडे येतात, देशसेवेमध्ये निष्ठा असते, प्रामाणिकपणा असतो, त्याग असतो, पण इथं आल्यानंतर देखील त्यांना काही गोष्टीचा सामना करावा लागतो। हा भव्य माजी सैनिक व वीर नारी सन्मान सोहळा रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सनमडी येथे उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाला। अधिक अपडेटसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।